तर उम्याला येऊन 1-1.5 तास झालाय आणि हे सगळं रान त्याने त्याच्या मशीनने कापलंय. माझ्या मशिनीचं काम निघालंय, तिला टाकली मी रिपेअरला. पण हे करणं आज गरजेचं होतं कारण एक मोठा साप मगाशी इकडनं घेत जाताना बघितला मी. सो आम्हाला विहिरीवर पाणी वगैरे आणायला जायला लागतं. सो सेफ्टीच्या दृष्टीने ते जास्त इम्पॉर्टंट होतं. नमस्कार, मी अनिकेत रासम, गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि दुपारचं स्वागत आहे. मी आता आलो आहे चिचेकडे, म्हणजेच इथून आमचं घर 3 किलोमीटरवर. लेफ्टला कोंड्याला रस्ता आहे, राईटला कनेडी मार्गे कणकवली, दिगवळे, नाटळ अशी सगळी गावं करू शकता. पत्याच्या मामाचं गाव भरणे ना, हां भरणे. तर पत्या येणार आहे पुढच्या वर्षी. सो अजून 1 वर्ष आपल्याला पत्याशिवाय राहायचं. बाकी साहिल गेला आहे कामासाठी, त्याचे बकरे जे काय उर्वरित आहेत ते त्याची आई सांभाळते. नाग्या जॉबला गेला, विवेकसुद्धा कामासाठी गेला आहे. आता इथे आम्ही राहिलो आहे, मी आणि उम्या. बाकी तेजस पाडावे, योगेश पाडावे, पियेश पाडावे, त्यानंतर शैलेश पाडावे, हर्षद पाडावे, ही जी काय मंडळी आहेत सगळी, ही पण सगळी मुंबईतच आहेत. आता गावात तसंच काही राम राहिला नाही, पण ठीक आहे. आज ना उद्या मला काहीतरी लिंक सापडेल जेणेकरून खूप काही इंटरेस्टिंग होऊ शकतं. मी त्या शोधात आहे. तुम्ही मला सजेस्ट करू शकता की मी एकटा राहून काय करू शकतो. लास्ट टाइम मी सांगितलेलं एकटा माणूस काय करू शकतो, तर एकटा माणूस सुरुवात करू शकतो. तर ती सुरुवात शोधतोय मी. मला माहिती आहे बरेच जण सांगतात की अरे तुझे व्हिडिओज येत नाही हल्ली, काय करतोयस तू. तर रोज काहीतरी असंच बनवायचं आणि टाकायचं, तर मग त्याला अर्थ पण नाही. जरा काहीतरी आपणात पण वाटावं ना की समोरच्या मी काय दाखवतोय. तर बघू, शोध मोहीम सुरू आहे माझी. लवकरच स्वामी आणि मला पावणारी माझी मार्ग दाखवतील की काहीतरी मी चांगलं करू आणि जेणेकरून ते सगळ्यांसाठी खूप इंटरेस्टिंग, एंटरटेनमेंट आणि माहितीयुक्त, उपयुक्त असं ठरेल. जास्त पकवत नाही. पाठीमागे ॲक्च्युली हा वाळ आहे छोटासा, जो पुढे जाऊन नदीला भेटतो आणि ती नदी खाली जाते, जी थेट आपली गंड नदीपर्यंत पोचतं पाणी इथलं. म्हणून आमच्या नदीत गंड नदीचे रामगडी मळवे वगैरे चढतात, रामगडचे. पप्पा येतात मला घ्यायला. माझी कार आजारी आहे, सो मी तिला रिपेअरला टाकतोय आणि मस्त चांगला दाबून खर्च आहे. पण ठीक आहे, बिचारीने मला चांगला 1.5-2 वर्ष साथ दिली आहे आणि मसाल्यात मी तिचा टेम्पो म्हणून सुद्धा वापर केला, त्यामुळे मी तिला काहीच बोलू शकत नाही. आता पप्पा मला घ्यायला आले की आम्ही जाणार आहोत काजूच्या बागेत आणि आज काजूच्या बागेची थोडीशी साफसफाई, मरम्मत आणि काजूची झाडं कशी आहेत ते बघणार आहोत. बरा. आणि आज गुरुवार आहे त्यामुळे माझा उपवास आहे. मग आज जेवणाचा विषय तर नसेलच. थोडे कुरिअर बाकी आहेत, भाजलेल्या काजूची, कुळीत पिठाची, घावणी पिठाची, वडे पिठाची. सो आपण ते कसं पॅक करतो, काय पद्धत आहे, काय माल आहे आपल्याकडे आणि ते कसं आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते सुद्धा बघणार आहोत. पण सगळ्यात आधी श्वेताने आणि मी लग्नाच्या पहिल्या वटपौर्णिमेला जी काजूची झाडं लावलीत आपण तिथे जाणार आहोत. आता मी पप्पांची वाट बघते, इले काय मग पुढची. सो पप्पा मला फायनली घ्यायला आलेत आणि मी इथपर्यंत पप्पांच्याच एका शाळेतल्या मित्राने मला सोडले, जे करंजीत राहतात. तर त्यांचं नाव विचारायला विसरलो मी, किंवा त्यांनी सांगितलं असेल पण मला आता तेवढं आठवत नाही. काय माहिती असतील. चलो, गणपतीपुरता घरा भरतात, गणपती गेले काय घरा खाली होतात. कोण नाही होत. 3-4 म्हातारी, ती पण बिचारी हत तोपर्यंत हत, मग हे गणपती बाप्पा मोरया. तर पप्पांनी बिना माटवाचे इथे काकड्या तयार केल्यात. माटव घातल्यानेच नाही, वेल फक्त एकमेकींवर चढवत राहुल्याने उभा त्यांना आधार दिला. आधीच भरपूर काढून झाल्यात. हे आता 2, तिकडे पाठी 1, 3, त्या साईडने त्या पाठी 1 आहे ती 4, इथे एक छोटी दिसते ती 5 आणि अजून कुठे बारक्या आहे ती बघा, ही 1, 6 आणि हा एक दोडक्या लागला. हे बघा पकडे याग लागला. अजून काही येतं ते बघा फुला. अरे भात बंद केला साहेब तू? हा ना, किती तास झाले खाऊन? काय सांगशील. यासाठी खास बनवलेलं ना. कुठे गेलेली तू? कुठे गेलेलीस? बाबू कुठे आहे? बाबांना विचार बाबू कुठे आहे जा.
बाबांना विचारतो बाबू खया जा विचार. ओके, तर वाड्याकडे आपल्या पाणी नसतं ह्या टायमाला, त्यामुळे इथूनच भरून घेतलंय. एक चांगले 1.25 हंडी बसले आहेत आणि आता पप्पांनी एक रिकामा हंडा घेतला. इन केस कमी पडलं तर मग आजूबाजूच्या वाळातून आणायला आणि टाकायला. तसंही चाललं असतं, पण परत आम्हाला तिथे 2 हंडे एक्स्ट्रा घेऊन यायला लागले असते. म्हटलं त्यापेक्षा बेटर आहे इथूनच पाटील लावलेलं बरं. चलो, हळूहळू आपण पोचणार आहोत काजूच्या बागेत. लांब आहे थोडी, 1-1.5 किलोमीटर तर आहेच. 1 किलोमीटर पकडा. आता पप्पा बोलले 1 हंडो आहे ना भरून घेऊया. मासे बघ म्हणतो, पण मासे काही दिसत तर नाहीत. तर हे सगळे आपले कोपरे जे आपण दरवर्षी करायचो, यावर्षी केले नाहीत, पड ठेवलेत. अशा पद्धतीने रान वाढलंय. ठीक आहे, पुढच्या वर्षी ही जमीन सुपीक होईल, कारण आपण 1 वर्षाला गॅप दिलाय जमिनीला. तिच्यातले सगळे क्षार परत येतील यावर्षी. चलो. ओके, तर खूप टायमानंतर तुमचं आपल्या काजूच्या बागेत स्वागत आहे. आणि म्हणावं तितकी काही नासूस झालेली नाही ही बिचारी. आत्ता बोललोय ना नाही झाली. हे बघा, सगळी सामरा घासून गेली तिला, पण तरी बिचारी आहे जिवंत, मुळापासून जिवंत आहे. ह्या असा होता नाही. दुसरी भांडी लागली काय म्हणे लपडी. हिला कीटकनाशकची गरज आहे. या 2 बऱ्या आहेत. ही बरी आहे बिचारी, ही पण बरी आहे. हा, हाताने काढूया. होय होय, हिच्यात रानमोडी वाढली. ही गेल्या वर्षी भाजलेली ती त्या साईडने. बरे आहेत बाकी. इकडे टेकू देऊ बरोबर. तर हा पंप 3,500 ते 4,000 पर्यंत येऊन जातो आणि एकदा चार्ज केला की 8 तास याची बॅटरी टिकते सुरुवातीला. नंतर 5 तास 4 तास अशी तरी टिकते. आणि तुम्ही जर एकटे दुकटेच असाल, मुळात लय जाऊ नको जवळ, एकटे दुकटेच असतात तर तुम्ही अशा प्रकारे रान मारायचं औषध मारू शकता. पण तुम्हाला त्यासाठी आधी संपूर्ण माहिती घ्यायला हवी की हे कसं काम करतं. आणि हे खूप डेंजर आहे, त्यामुळे हे वापरताना तोंडाला हात लावू नये. शक्यतो मास्क वापरा. तर आम्हाला सवय झाली की श्वास कसा घ्यायचा मारताना, तोंड उघडं ठेवायचं नाही, त्यामुळे जमतं. आणि खय मारला हे आपण लक्षात ठेवूया. तर ही खालच्या बाजूची झाड आहेत आणि ही वरच्या बाजूची झाड आहेत. त्यातली इथे मोठी 3 आहेत. इथे 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 आणि ही 6 15 झाडं आपली जगली आहेत. आता यावर्षी यांना उन्हाळ्यात सांभाळावं लागेल आणि यांना खरंच खूप गरज आहे सांभाळायची. सो यांना आता उद्याच्या भागात आपण बहर कशी घालतात, खत पाणी कसं मारायचं आहे, ह्या सगळ्याचा व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल का तेही सांगा. सो आपण कोणतं खत वापरलं, भर कशी घातली आणि पाण्याचं नियोजन कसं करणार आहोत हे सगळं उद्याच्या भागात दाखवेल. रानमोड सोडू नको, ती पण झडपान जाऊ दे, किडी नाही रवत. रानमोड आणि ती पानं मेली तरी बघ. तू पुढे पांगळो पांगळो. हा, तुम्ही अजून झिलगो जा. तिचं आधी चिंगम सपत नाही हा मगाशी. चिंगम चिंगम रवत किती करतो काय विचारतात बघ, रवत करतस म्हणून. तू म्हणता रवत करतोस काय या माझं नाव घेतो त्यांनी. एका ना
काय करायचा कधी करता किती मिळवतं कोणतो भास्कर रावांचो मधू तो या इथला हा त्या जिल्हा तितीक मिळवतं इथल्याच्या होय काय लगीन नाही तितीक मिळवतो म्हाळा आता सो म्हाळा त्या यावा सगळ्यांनी किती मिळवतं होय इथल्याच्या जिल्हा तर दादा वहिनी आमच्या कुडाळवरून नेले त्यामुळे ही आमच्या सासऱ्यांची बाईक जी ते घेऊन गेलेले कुडाळसाठी तर ती आता मी घेऊन घराच्या दिशेने निघालोय 5 वाजता आमची कामवाली ताई जाते आणि कुरिअरवाली ताई सुद्धा येणार आहे सो त्याच्या आधी मला घरी पोहोचणं गरजेचं आहे आणि आता ऊन आलंय चांगलं म्हणजे रान 100% मरेल. ओके तर घरी आलो वेफर्स खाल्ले आता चहा पितोय आणि हे सगळे भाजलेले काजू आहेत हे बिना सालेचे जम्बो काजू आहेत हे ते खारेकर आहेत आणि हे सालवाले जम्बो काजू आहेत दाखव तुम्ही तर हे सगळी एवढी ऑर्डर आहे आणि सर आमचे पुढच्या वर्षी मला डायरी लिहायला मदत करतील आहे ना सर कराल ना ओके ठीक आहे. तर त्यानंतर इथे हे घावणे पीठ आहे जे 10 किलो आहे आणि 10 किलोचीच ऑर्डर होती मग मी एक्स्ट्राचा माल आणून नाही ठेवत जसं लागेल तसं त्यांच्याकडून बनवलेला असतो तो घेऊन येतो किंवा मग त्यांना फ्रेश बनवायला सांगतो पण बहुधा माल 10 दिवसाच्या आतलाच असतो त्यामुळे तो सगळा फ्रेशच आहे. तर मंडळी आपल्याकडे हे वडेपीठ मालवणी अर्धा किलो आणि 1 किलोच्या पॅकिंगमध्ये त्यानंतर कुळीत पीठ सेम अर्धा किलो 1 किलोच्या पॅकिंगमध्ये हे घावणे पीठ आहे त्याचे स्टिकर संपलेत बासमती तांदळाचं मोदक पीठ त्याचे पण स्टिकर नाहीत उकडा तांदूळ आहे त्यानंतर आता हे काजू भरायचे आहेत आणि गावठी कोकमेत ती आता पॅक करतो आणि दाखवतो तुम्हाला की आपण कशा पद्धतीने पॅकिंग देतो आहे कोकमांची सुद्धा. ओके तर ऑल टाईम माझं फेवरेट हे चुलीवरचे भाजलेले काजू जे अशा पद्धतीने 1 किलोची अर्धा किलोची पॅकिंग आहे आपल्याकडे. त्यानंतर हे सालवाले जम्बो काजू आहेत तसेच हे बिना सालवाले जम्बो काजू आणि हे खारेघर असेच आपल्याकडे फ्लेवर काजू पण मिळतात पण ती साईज थोडी मोठी असते खारेघर एकदम परफेक्ट निवडून असतात त्यामुळे थोडेसे घर बारीक असले तरी चवीला खूप छान असतात. आणि हे इकडचे लोकल काजू आहेत आफ्रिकन काजू नाही आहेत गोव्यातले काजू नाही आहेत त्यामुळे तुम्हाला त्याची चव आणि याची चव जमीन आसमानाचा फरक लागेल. इट इज ओरिजिनल गावठी आणि खूप चविष्ट असतात ज्यांनी खाल्ले त्यांना माहिती आहे. सो ज्यांनी खाल्ले भाजलेले काजू त्यांनी आज इमानदारीत कमेंट करा. असं आमचं कुरिअर स्क्वॉड जे खूप मेहनती आहेत दोघे नवरा बायको आणि मला चांगलं आठवतं घर एकदम मसाल्याने भरलेलं. किती वाजलेलं त्यावेळी आपल्याला 3-4 तास जास्तच गेलेले आणि कुरिअर समजा पोचलं नाही पोचलं याचा सगळा फॉलोअप दादा घेतो. कधी माझ्याकडे कस्टमर आले की अजून पोचलं नाही तर मी त्याला त्रास देतो आणि तो पुढे त्रास देतो पण कुरिअर पोचतात. आणि ही आमची पूजाताई आहे. आज तर गुरुवार आहे उद्या शुक्रवार उद्या निघाला तर कधी पोचणार शनिवार आणि सोमवार रविवारी बंद आहे. सो हार्डली सगळ्यांना सोमवारी पोचून जाईल. ज्यांना मी व्हॉट्सअपला फोटो पाठवले पार्सलचे त्यांना ज्यांना नाही पाठवले त्यांचे सोमवारी निघतील आणि ते गुरुवारीपर्यंत पोचतील. काय गोड लागली तुला मारू मारू काय रागाने काय बघतो जा चल जा लोळ लोळ बसू नको नुसता लोळ चल तिकडे कट्टी बोलणार नाही मी कट्टी घे कट्टी चल बाय. किती राहिले अजून तिकडे एक आहे झोपाळ्यावर काजू ठेवलेत 1 किलो तुझ्या बाजूला 1 किलो काजू इकडे 1 किलो काजू पिशवीत 1 किलो काजू. ओके मंडळी आता हे फायनल पॅकिंग झालेलं आहे आणि ते म्हणाले की उद्या घेऊन जातो. या 2 पार्सलसाठी बॉक्स नव्हता सो उद्या निघालेले पार्सल सॅटर्डेला किंवा मंडेला पोहोचतील आणि बाकी ज्यांचे मंडेला निघतील आणि ते थर्सडेला पोहोचतील. आता पुरता मी ब्रेक घेतोय. हम जा रे अभी नाणे को चला नाव निल्यावर भेटतोय. बघूया आता किती मोठा ब्लॉग झाला. माका वाटत नाही एवढं काय मोठं चालू असत पटकन एडिट पण होईल आणि झपकन तुमका बघू पण गावात. आणि भाई कुठला भजन घेत आहे कसं चाललंय ऑफिस स्वतः आफ्टर सो लॉंग टाइम काम करतेस कसं वाटतंय
चांगलं वाटतंय. खूप टेन्शन आलेलं मला कसं काय सगळं मॅनेज होणार आहे, पण होत आहे. मला माझ्या मैत्रिणी पण बोललेल्या टेन्शन घेऊ नको, होतं मॅनेज म्हणून, पण ते असतं ना कसं होईल. आणि हे कसं होईल ते बाबा ते तर काय आम्हाला जागाच कमी पडतीये. तर मरून तू लाव टीव्ही. बाबा ओके मंडळी, दिवस मावळलो, आंघोळ बिंघोळ केली, बाहेर गेलो. दुधाची गाडी येते, म्हणजे गावातले जे गावठी दूध आहे ते अर्धा लिटरची एक बॉटल त्या गाडीत माझी पण असते. म्हणजे बाकीचं दूध पुढे कोल्हापूरला जातं, ती बॉटल तो टेम्पोला माझ्यासाठी घेऊन येतो. आपल्या गावातलीच मंडळी आहेत की तिथून बाळासाठी म्हणजे राजवीसाठी अर्धा लिटर रोजचं गावठी दूध पाठवतात. आत्ता हल्लीच आम्ही गावठी दूध चालू केलंय. अजून तसं काही खास पसत नाही, वावडिंग घालतो आम्ही दुधात आणि देतोय. वावडिंग घालून छान उकळवायचं आणि मग गाळून द्यायचं. 2-4 दिवसात होईल त्याला सवय. आणि थँक्यू सो मच, तुम्ही सगळ्यांनी राजवीसाठी खूप खूप नेहमी आशीर्वाद शुभेच्छा दिलात. आमच्या सगळ्याच परिवारावर तुम्ही खूप प्रेम केलात. आता खूप तारेवरची कसरत आहे, कारण श्वेताचं पण ऑफिस सुरू झालं आहे. मी पण अशा कामात आता अधूनमधून लागतोय. हल्ली मगाशी सांगितलं व्हिडिओ टाकता येत नाही, त्याचं मेन कारण तर या दोघांना इथे बघायचं असतं, यांची काळजी पण घ्यावी लागते. आई बाप्पा आहेत ते पण येऊन जाऊन असतात, त्यांची सुद्धा काळजी घ्यावी लागते. आता आजी पण आली आहे. पाहू, पूर्वपथावर आपली गाडी हळूहळू होप सो येईल. एक शॉर्ट्स पण एडिट करायची आहे, पण आता त्याला व्हॉइस ओव्हर द्यायचं आहे. आता मी व्लॉग अपलोड केल्यानंतर माझी संपूर्ण बाबाची शिफ्ट होते आणि आता श्वेता जेवण करायला येईल. माझा आज उपास आहे, त्यामुळे ती पण खूप काही करते आमच्यासाठी, संपूर्ण परिवारासाठी. सो थँक्यू सो मच श्वेता तुला पण. बाकी तुम्हाला वडेपीठ, कुळीत पीठ, घावणे पीठ, मोदक पीठ, काजूमध्ये काही डिटेल हवी असतील, मागवायचं असेल तर तुम्ही 7738002260 हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे. तिथे तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता किंवा माहिती घेऊ शकता. दिवाळीत मसाला मिळेल अशी मी आशा बाळगतो. दिवाळीत आपण मसाला सुरू करतोय, बघूया. बाकी थांबून काळजी. तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल नवीन असेल तर काळ्या कलरचं बटन आहे, आपण चॅनलला सबस्क्राईब करा. लिंक शेअर करायला विसरू नका. कमेंटचं सेक्शन असं सरकवलं की हाईप म्हणून ऑप्शन येईल, तिथे तुम्ही व्हिडिओला हाईप करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर, होप सो आवडला असेल, नक्की हाईप करा. बाकी आजचा लाईक आमच्या राजवीरसाठी आणि श्वेतासाठी नक्की करा. बघूया आज लाईकमध्ये काउंटिंग वाढतंय का. बाकी तुम्ही सगळे ह्याच्या आधी ऐकायचं, आता ऐकच्यात की नाही मला माहीत नाही, आशा करतो ऐकायला. भेटूया नवीन भागात. तो पण टाटा बाय, टेक केअर, काळजी घ्या, सोयीन राहा.